कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला। यामध्ये शिवसेना उभाटा गटाचा मधुर म्हात्रे नगरसेवक निवडून आलेत। मात्र निवडून आल्यापासून म्हणजे जवळपास 16 तारखेपासून ते आजपर्यंत त्यांचा सस्पेन्स कायम आहे। मधुर म्हात्रे यांच्यासकट शिवसेना उभाटाचे एकूण 4 नगरसेवक आत्तापर्यंत बेपत्ता आहेत। त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याची तक्रार उभाटाकडून वारंवार करण्यात येते। आज मधुर म्हात्रे यांच्या विरोधात उभाटाचे काही पदाधिकारी होते, त्यांनी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स देखील कल्याण पूर्व परिसरात लावले होते। यानंतर मात्र मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे हे समोर आले। त्यांनी मधुर म्हात्रे यांची बदनामी सुरू असल्याचा सध्या दावा केला। या प्रकरणात त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे। मात्र याच दरम्यान मधुर कुठे आहे, तो कधी येणार आहे, याबाबत आता थेट आपण त्यांच्या वडिलांना त्यांच्यासोबतच त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर आता काय सांगाल, एकंदरीत 16 तारखेनंतर ते आजपर्यंत मधुर यांच्याशी त्यांच्या पक्षाचा कोणताही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे। याबाबत त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात देखील मिसिंगची तक्रार केली। आज देखील त्यांनी पोस्टर लावून बेपत्ता असल्याबाबत त्यांनी ते पोस्टर्स देखील लावले होते। काय सांगा? पोस्टर्स लावले त्याच्याविषयीच आम्ही तक्रार केलेली आहे। बाकी आमची अशी कोणती तक्रार नाही पक्षाबद्दल कोणत्याच, असा विषय तो एकंदरीत आहे कुठे तो, कारण गेल्या 8 दिवसांपासून त्यांचं असं केलेलं आहे आणि तो लवकरच येईल 2-4 दिवसामध्ये। कुठे गेला म्हणजे देवदर्शनासाठी? ज्याचे त्याचे नवस होते, जिकडे तिकडे तो जात होता बिचारा, असं आहे ते। या दरम्यान काही त्याच्याशी संपर्क झाला आहे तुमचा? नाही, आता तो विपासनामध्ये कुठंतरी आहे। काय बोलणं झालं होतं शेवटचं तुमचं? शेवटचं बोलणं झालं का बाप्पा, मी कधी झालं होतं? काल रात्री झालेली बोलणी आहे। मी व्यवस्थित आहे। मी त्याला विचारलं, बाबा कसं आहे रे, काय? तो बोला व्यवस्थित आहे मी। म्हणजे एकंदरीत आता ते उभाटाचे पदाधिकारी बोलत आहेत की आम्ही वारंवार संपर्क साधतोय, मात्र त्याचा संपर्क होत नाही आहे। त्यांना सत्ताधाऱ्यांनी 2 वेळा संपर्क साधला इथे, त्यांना सत्ताधाऱ्यांनी डांबून ठेवल्याचा देखील आरोप करतात ते लोक। नोटीस वगैरे लावले होते, आमच्याकडे घरी आले होते, त्यांच्याशी बरोबर बोलणी झाली आमची चर्चा। त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांनी बोलले की आमची व्यवस्थित बोलणी झालेली आहे, मधुर आहे, इकडेच आहे, असं बोलले त्यांचे पदाधिकारी। सत्ताधाऱ्यांनी डांबून ठेवल्याचा आरोप करतात उभाटाचे काही पदाधिकारी। नाही, असं काय डांबून ठेवण्याचा प्रकार नाही त्याच्यामध्ये। तुमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा याबद्दल काही तो बोलला? नाही, असा काय विषय नाही तो। कधी येणार आहे तो परत? त्यांनी काही त्याची राजकीय भूमिका पुढची जाहीर केली आहे का? कारण निवडून आल्यापासून जवळपास आता त्याची राजकीय भूमिका जे तो आल्यावरच कळेल ना आपल्याला। आता त्याच्या मनातलं तर आपण सांगू शकत नाही। काय तक्रार दाखल केली तुम्ही कोळशेवाडीमध्ये? बाबा जे आपला पोस्टर्स वगैरे लावलेत मधुरच्या विरोधात, बाबा मधुर लापत्ता आहे, तर हे चुकीचं आहे ना। मधुर आहे ना, इकडे महाराष्ट्रामध्ये कुठंतरी आहे तो, तर देवदर्शनासाठी नाही ना। हां, देवदर्शनाला गेलेला आहे, लोकांचे नवस होते, काही लोकांचे नवस फेडायला गेला आहे तो, असा सगळा विषय आहे त्याच्यासमोर। म्हणजे तो कधीपर्यंत परत येईल? आता ते सांगू शकत नाही, कळेल आपल्या 1-2 दिवसात। आता लगेच 4-5 दिवस तरी जातील त्याचे अजून। जे काय तक्रार दाखल केली, नेमकं तक्रारीत काय नमूद केलं? नमूद बाबा असे जे पोस्टर्स वगैरे लावले हे चुकीचं आहे। कोणाचं एकाचं नाव बदनाम, 4-4 जण आहेत जिकडे तिकडे जात आहेत लोक, नगरसेवक ते आता पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नगरसेवक इकडे तिकडे जात आहेत फिरायला, देवदर्शनाला किंवा इतर काही कामासाठी। तर असं फक्त मधुरलाच का टार्गेट केलं जातं? हा पूर्वक टार्गेट केला जातो असा आरोप आहे तुमचा? नाही, पण असं नाही घडलं पाहिजे, असं आमचं चुकीचं काम नाही केलं पाहिजे पक्षाने सुद्धा। काय मागणी आहे तुमची आता आमची मागणी काहीच नाही, ज्यांनी त्यांनी शांत बसावं जरा येईपर्यंत। मधुर म्हात्रे आपला चांगला पोरगा आहे, चांगलं काम करेल, त्यांनी 6 वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्या कामाच्या जोरावर तो निवडून पण आलेला नाही। याच्यापुढे तो दणकेबाज काम करेल असा पोरगा आहे। त्याची राजकीय भूमिकेबद्दल काही चर्चा झाली होती का? कारण असं म्हटलं जातं की तो सत्ताधाऱ्यांसोबत जाऊ शकतो, अशी एकंदरीत सगळीकडे चर्चा सुरू। अफवा कुठनं काय पसरते, पण आपण अजून काय माझ्याशी कोणतीही चर्चा तरी झालेली नाही आणि आम्ही त्या विषयावर बोलत पण नाही, वडील असून त्याचा असा विषय। तर पहिल्यांदाच मधुर म्हात्रे हा देवदर्शनाला गेला आहे, तो 2-3 दिवसामध्ये पुन्हा परतणार असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं। त्यामुळे या सर्व प्रकरणावरील सस्पेन्स हा दिवसेंदिवस वाढतोय। एकंदरीतच मधुर म्हात्रे समोर आल्यानंतरच मधुर म्हात्रेची यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट होणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।